सुशील, काय करतोयस हे? वजन कमी करतोय. आता काय? वजन कमी करतोय. हे जे काय होतं मेडिटेशन आणि वजन ऐकायला मस्त वाटतं. मस्तपैकी शांतपणे बसून वजन कमी करायचं शक्य आहे. ऐकत राहा. आता हा विषय कदाचित थोडासा किचकट होऊ शकतो किंवा कदाचित नावडता होऊ शकतो, कारण माझं असलेलं वजन मी कमी का करायचं. पण कधीतरी अचानक आपल्याला कळतं की जरा वजन वाढलंय, किंवा आपले जुने कपडे ज्यावेळेला आपण घालायचा प्रयत्न करतो, अचानक असं होतं की पार्टीचा दिवस येतो आणि आपण ठरवतो मस्तपैकी तो ड्रेस घालीन. तो ड्रेस आपण कपाटातून काढतो, बघतो तो ड्रेस, वा 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 किती सुंदर. आठवणी जाग्या होतात, तो ड्रेस मी कशासाठी घेतला होता. आणि मग तो ड्रेस आपण घालायचा प्रयत्न करतो. तो ड्रेस होत नाही, आपण प्रयत्न करतो आणि मग नंतर लक्षात येतं आपली कंबर थोडीशी वाढलेली आहे आणि आपण थोडेसे जाडे झालोय. मग आपण काय विचार करतो, होणारच, वयोमानानुसार जाडं व्हायला लागतं. आणि मग हळूहळू त्याचे दुरुपयोग लक्षात यायला लागतात. आपण ज्यावेळेला धावायला लागतो त्यावेळेला कळतं आपल्याला तेवढं धावता येत नाही, चालताना त्रास येतो, गुडघे दुखायला लागतात. कोणतरी बोलतं जरा तब्येत जास्तच झालेली दिसते. आपण कदाचित ते मनावर घेतो, पण कधी कधी तेवढं पण मनावर घेत नाही. उलट जर एखादा बारीक होऊन आला तर त्याला म्हणतो काय रे, खात वगैरे नाहीस काय. कारण आपण मनाला एक समाधान देत असतो की मी जाडा झालोय, मी एवढा जाडा झालेला नाहीये, माझं वजन ठीक आहे, एवढं तर असतंच. पण हळूहळू बाकी गोष्टी सुरू होतात. आपल्याला डायबिटीसचे इश्यूज, हार्टचे इश्यूज, किंवा कोणीतरी सांगतं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल असं चेक कर, आणि आपण बॉडी टेस्ट करतो आणि मग लक्षात येतं की हां आता मला वजन कमी करायचं आहे. स्त्रियांना बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सी पिरियडमध्ये त्रास होऊ शकतो. अशांना सांगतात की तुम्ही थोडं वजन कमी केलं तर बरं होईल. आता वजन कमी करायचं म्हटलं की होतं काय की एवढे दिवस मी काही केलं नाही, एवढे दिवस मला त्याची सवय नाही आहे, ती आपण अचानक करायला लागतो. अचानक व्यायाम करायला लागतो, खूप व्यायाम करतो. जिममध्ये गेल्यानंतर तो जिमचा कोच पण असा आहे ना की तो पूर्णपणे आपल्याला रगडवून घेतो आणि नंतर लक्षात येतं की आता मला जाणं शक्य नाही आहे, आज माझी पाठ दुखते, माझे हे दुखतंय, ते दुखतंय. दुसऱ्या दिवशी आपण जिमला जात नाही, परत 2-4 दिवसांनी आहे तसंच्या तसं, आणि परत आपण म्हणतो अरे यार जाऊ दे ना, ठीक आहे ना. होतं एखादंच असतं असं, कदाचित चांगलंच वाटतं मला, आरशात उभं राहून बघतो तसं काय वाईट नाही आहे ना. पण असं वजन कोणाचंही कमी होत नाही. पण आपली एक दिनचर्या बसलेली असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं ऑफिस, स्त्रिया असेल त्यांचं जेवण करणं, रात्री सगळ्या गोष्टी आवरणं, घरात मुलं असेल तर त्यांचं आवरणं, आणि मग आपण म्हणतो नाही रे हे शक्य नाही आहे. मग ही दिनचर्या बदलायची कशी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही बदल आणायचा आहे तो आतून यायला पाहिजे. आणि आतून येण्यासाठी अशा काही गोष्टी आपल्या अंतर्मनामध्ये रुजल्या पाहिजेत की जेणेकरून तुम्हाला स्वतःहून ह्या सगळ्या गोष्टी करायची इच्छा होईल. इच्छा तर थोडी आहे की मला वजन कमी करायचं आहे, मला थोडंसं चांगलं दिसायचं आहे, मला हे कपडे घालायचे आहेत, मला दुसऱ्यांसमोर जाताना एक प्रेझेंटेबल राहायचं आहे, एक पर्सनॅलिटी दाखवायची. मग ह्या गोष्टी हळूहळू कशा आपल्याला अंगीकृत करता येतील याच्यावर आपण विचार करू. म्हणून मी मेडिटेशनचा सुरुवातीला सांगत होतो. मेडिटेशन केल्यामुळे आपलं वजन कमी होतं असं नाही, त्यांनी थोडाफार फरक पडतो. पण रेग्युलर मेडिटेशनमध्ये जर आपण अशा इन्स्ट्रक्शन्स दिल्या तर आपण रेग्युलरली व्यायाम करायला लागतो, डाएट मेंटेन करायला लागतो. मग आता प्रश्न आला की मेडिटेशनमध्ये ह्या इन्स्ट्रक्शन द्यायच्या कशा. मी तुम्हाला मध्ये एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मेडिटेशन कसं करायचं, एका शांत ठिकाणी बसून. आता ही गोष्ट तर प्रत्येकाला जमायला पाहिजे, एका ठिकाणी शांतपणे बसणं. फक्त मोबाईलला म्हणजे व्हॉट्सॲप, फेसबुकला थोडंसं साईडला ठेवा थोडा वेळ आणि बसा एक असं विजन घेऊन की तुम्हाला काय पाहिजे. उदाहरणार्थ आपण बऱ्याच जणांना दाखवतो की मी 10 वर्षापूर्वी अशी दिसत होते, मी असा दिसत होतो, बघ मी कसा होतो, मी किती बारीक होतो. हेच चित्र याचा वापर तुम्ही आता करू शकता. मेडिटेशन करताना बसल्यानंतर हे जे 10 वर्षापूर्वीचं चित्र आहे हे तुमच्या डोळ्यासमोर आणा, अगदी हुबेहूब. तुमचे डोळे, तुमचा चेहरा आणि तुमची जी अंगकाठी, जसे तुम्ही बारीक होतात ते समोर तुम्ही व्हिज्युअलाइज करा एकदम रिलॅक्स स्टेजमध्ये. आणि इमॅजिन करा की तुम्ही आत्ताही तसेच आहात, तुम्हाला असं राहायला आवडतं. तुम्ही जे आधी होतात, अगदी सुडोल बांधा किंवा जशा प्रकारे अंगकाठी होती तसे तुम्ही आत्ताही आहात आणि असंच राहायला आवडतं.
आणि जर तुम्ही 10 वर्षापूर्वी तसेही नसाल तर तुम्ही जसे एक्सपेक्ट करता तशी पर्सनॅलिटी तुमच्या डोळ्यासमोर आणा. विचार करा मनामध्ये की मला असं राहायला आवडतं आणि ह्या अंगकाठीमुळे, या पर्सनॅलिटीमुळे माझं इम्प्रेशन खूप चांगलं पडतं आणि ह्याच्यामध्ये मला आनंद होतो आणि आजपासून मी माझं वजन अशाच प्रकारे मेंटेन करणार आहे आणि मला ते करायला आवडतं. त्याच वेळेला एक व्हिज्युअलाइज करा की तुम्ही वजन काट्यावर उभे राहिलाय. एखाद्याची अशी अपेक्षा आहे की मला 55 kgचं वजन करून दाखवायचं आहे. तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही त्या वजन काट्यावर उभे राहिलेले आहात आणि तुम्हाला 55 किलोचं वजन तुम्हाला दिसतंय. ती 55ची फिगर अगदी डोळ्यामध्ये सामावून घ्या आणि तुम्ही त्याच्याकडे बघून तुम्ही स्माईल करताय. जस्ट इमॅजिन की ही गोष्ट झालेली आहे, तुमचं वजन कमी झालेलं आहे. खाण्याच्या बाबतीत म्हटलं तर तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे, म्हणजे फॅट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, या गोष्टीचा कुठून तरी गायडन्स घ्या. मी माझं डाएट काय करतो हे मी काहीतरी एका व्हिडिओमध्ये सांगेन, पण मी डायटिशियन नाही आहे, न्यूट्रिशन्स नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला ॲडवाईस करू शकत की मी काय करतो. याचबरोबर असा विचार करा की माझं खाणं पण कंट्रोलमध्ये आहे. मला सकाळी ब्रेकफास्टला एवढं खातोय, लंचला एवढं खातोय, रात्री डिनरमध्ये मी केवढं खातोय, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला मी करतो त्यावेळेला मला आनंद होतो. मला काही गोष्टी खाताना आनंद होतो आणि काही गोष्टी खाव्याशा वाटतच नाहीत. उदाहरणार्थ पिझ्झा, बर्गर, ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जंक फूड आहे, या सगळ्या गोष्टी खायची माझी इच्छाच होत नाही आहे. या सगळ्या सजेशन्स तुमच्या मनामध्ये रेग्युलरली तुम्ही द्यायला लागा मेडिटेशनमध्ये. अशा सूचना जर तुम्ही रेग्युलर मेडिटेशनमध्ये दिल्यात किंवा सेल्फ हिप्नॉसिसमध्ये दिल्यात तर तुम्हाला हळूहळू स्वतःहून इच्छा होईल की मला आता वजन कमी करायचं आहे, मला व्यायाम करायचं आहे, मला डाएट मेंटेन करायचं आहे. आणि ह्याचं उदाहरण म्हणजे तुम्ही मला विचारू शकता, पर कितीतरी जण जे जिममध्ये जातात त्यांना विचारा की त्यांना जिममध्ये जायला का आवडतं. कारण त्यांची ती इच्छा आतमध्ये तयार झालेली असते, त्यांच्या मनापासून ती इच्छा असते की यस मला असं व्हायचं आहे. त्यामुळे अंतर्मनामध्ये ज्यावेळेला तुम्ही मेडिटेशन करून किंवा सेल्फ हिप्नॉसिसनी ह्या सूचना तुम्ही देत राहता, तुमचं अंतर्मन तुम्हाला स्वतःहून प्रवृत्त करतं की बाबा आता जिमला जायचं आहे, तुला कितीही बिझी लाईफ असेल तरी 15 मिनटं तरी रनिंग करायला जायचं आहे, कितीही इच्छा झाली तरी मी डाएट मेंटेन करणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू व्हायला लागतात. आश्चर्य वाटतं, अरे हे अचानक कसं झालं? कारण तुमच्या अंतर्मनाला तुम्ही एक सवय लावून घेतली. तुमच्या अंतर्मनाने तुम्हाला प्रवृत्त केलं की यस मला आज व्यायाम केल्याशिवाय राहवतच नाही आहे. हळूहळू असं होईल की तुम्हाला त्याची सवय लागेल की मला आज व्यायाम केल्याशिवाय राहवतच नाही. मला जसं उदाहरणार्थ रात्री 7 वाजलेत, 8 वाजलेत किंवा सकाळचे 6 वाजलेत, काही करून तुम्ही शूज घालाल किंवा जे काही तुमचा जो व्यायामाचा ड्रेस आहे तो घालाल आणि काही करून तुम्ही जाल. ह्या सुपर्ब चांगल्या हॅबिट अशाच प्रत्येकाला लागतात. फक्त मनाला त्या सूचना देणं गरजेचं आहे. ही गोष्ट तुम्ही नक्की कराल असं मला वाटतंय, ज्यांना कोणाला इच्छा आहे वजन कमी करायचं आहे, आपला बांधा सुडौल बनवायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज हा शेअर करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तिथे एक बेलचं बटन आहे ते तुम्ही क्लिक करा. म्हणजे काय होईल की जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल. तर मस्त राहा, मस्त खा, पण आपल्या तब्येतीची काळजी घ्या.